आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपची जाहीरनामा समिती, भाजपकडून मुंबईचा जाहीरनामा तयार केला जाणार. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून समितीची घोषणा. भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन सर्वसामान्यांची मतही जाणून घेणार. अहिल्यानगरच्या जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात. आमदार रोहित पवार यांचा रिक्षामधून प्रचार. जामखेड शहरामध्ये रिक्षात बसून नागरिकांच्या भेटीगाठी. पंजाब नॅशनल बँकेच्या 13,000 कोटी घोटाळ्यामधील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सी याला विशेष न्यायालयानं चांगलाच झटका दिलाय. फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्याची प्रक्रिया रद्द करावी ही चोक्सीची मागणी न्यायालयानं फेटाळून लावली आहे. लाखोंचा महसूल बुडवणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलला मुंबईमध्ये परवानगी मिळण्याची शक्यता आहे. शिवडीमध्ये 19 ते 21 डिसेंबरच्या दरम्यान सनबर्न फेस्टिव्हलचं आयोजन. सनबर्नमध्ये अंमली पदार्थांचं सेवन. गोव्यामध्ये नाकारली गेली होती परवानगी. एअरबस A320 विमानांमधील सॉफ्टवेअर अपडेट करण्याचं काम सुरू आहे. इंडिगोच्या सगळ्या 210 विमानांमधील सॉफ्टवेअर अपडेट, तर एअर इंडियाच्या 50% विमानांमधलं सॉफ्टवेअर अपडेट झाल्याची माहिती आहे. चंद्रपूरमध्ये रेल्वेच्या धडकेमध्ये एका वाघिणीचा मृत्यू झालाय. राजुरा तालुक्यामधल्या विहीरगाव इथली ही घटना आहे. मयत वाघीण ही 3 ते 4 वर्षांची असल्याची प्राथमिक माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.